मुक्ताईनगरच्या कुरा येथे संत बाळूमामा यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त मोठी गर्दी भाविकांची या ठिकाणी उसळलेली आहे। या ठिकाणी मंदिरांचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी उसळलेली आहे, विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे। बाळूमामाच्या नावानं जयघोष या ठिकाणी पडतोय। मोठा जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे। कशा प्रकारे या ठिकाणी भाविकांची सकाळपासून गर्दी उसळलेली आहे। यळकट जय मल्हार जसा जयघोष या ठिकाणी सुरू आहे आणि सकाळपासून मोठा जनसागर आदिवासी बांधवांचा या ठिकाणी धनगर समाज बांधवांचा उसळलेला आहे। मोठा जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे। आपल्यासोबत नागरिक आहेत। कशा प्रकारे या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काय सांगाल, कशा प्रकारे या ठिकाणी महत्त्व आहे? श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी प्रार्थना करतो। बाळूमामाचं मंदिर आम्ही असं गोरगरीब भक्तांनी 1 रुपया 2 रुपया जे वर्गणी करून सार्वजनिक आम्ही भव्य दिव्य मंदिराचं उभं केलं। ते आता हे 1, 2, 3 तारखेपर्यंत आज 3 तारीख आहे 2025 8वा 3 तारखेला आज मूर्ती प्रतिष्ठा झाली। तर या असं बाळूमामाचं सगळ्या आमच्या धनगर कुळामध्ये बाळूमामाने जन्म घेतला। तर बाळूमामाला इतर समाजापेक्षा आमचा समाज तुटून पडतो। तर हे अन्नदान कुठून येतं काय येतं हे देवालाच माहिती। बाळूमामा देव एक अशी आहे का कुणाच्या अंगून काय घेणार काही नाही हे बाळूमामा ठरवता। तुम्ही ना आपण फक्त निमित्त कागदाचे घोडे होऊन फक्त उभे राहा। काय काय कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे? कार्यक्रम म्हणजे पहिला झाला बेसनपोळीचा भंडारा, भजन कीर्तन झालं। दुसऱ्या दिवशी कढी आमटी खिचडी झाली, गोंधळ जागरण झालं। आज मोठा सार्वजनिक गाव समोर राजकीय समाजात मोठा भंडारा उत्सव आज निर्माण पार पडला। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांचा जनसागर उसळलेला आहे। दर्शनासाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। बाळूमामाच्या नावानं चांग भलं असा या ठिकाणी जयघोष करायला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।